करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं काल विविध वाहिन्यांवर जी काही बातमी प्रसारित केली जात होती, तर तसा कुठलाही प्रकार शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित नाही। उलट मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3च्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काही चांगल्या बाबींचा समावेश या योजनेच्या प्रारूपमध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे। आता उदाहरणार्थ यामध्ये जे काही गुणांकन दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये शाळा व्यवस्थापन समित्या त्यांनाही त्या ठिकाणी त्यांचाही यथोचित सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्याच्यासोबतच हरित शाळा, एक पेड़ माँ के नाम, निपुण महाराष्ट्र, शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। माजी विद्यार्थी संघ स्थापना करून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणे, 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती आणि NMMS याचं परीक्षेचं प्रोत्साहन देणं, आयडॉल शिक्षकांनाही त्यामध्ये सहभागी करून घेणं। मला वाटतं की अशा अनेक बाबींचा समावेश या टप्पा 3 मध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेला आहे। त्याचं प्रारूप अंतिम टप्प्यामध्ये कदाचित आज उद्या ते प्रारूप अंतिम करून ते घोषित केलं जाईल आणि टप्पा 3ची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी केली जाणार आहे। आणि म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे अभियान, ही योजना त्या ठिकाणी